नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप मजेतच असाल. मी पण मजेत आहे. आणि मित्रांनो बघा, आज काय झालं की आज आमचे पूर्ण कामं झाले घरातले आणि पटापट दवाखाना करून गेलो. तर माझ्या मुलीच्या कानामध्ये दुखत होतं, तर मग आम्ही गेलो हॉस्पिटलला गेलो. मग तिथे काय झालं की हॉस्पिटलमध्ये गेलो, बापरे एवढी गर्दी भयानक. असं वाटतं की 2-3 दिवस नंबर लागतो की नाही लागत. मग गेलो आम्ही ना हॉस्पिटलमध्ये बघतो. मग आमची इच्छाच झाली नाही त्या हॉस्पिटलमध्ये जायची. आम्ही नंबरसुद्धा लावला नाही तिथे आणि तसंच परत आलो. त्याच्यानंतर मग काय केलं, मग विचार आला आता काय करायचं, आता थोडासा वेळ आहे तर मग काय करायचं. मग आम्ही आमच्या ताईकडे गेलो. तिथे माझ्या ताईची नात आहे, स्वरा नावाची, खूप क्यूट आहे. आम्ही तिथे टाईम स्पेंड केला थोडासा आणि मग तिथनं आलो. तिथनं मग काय करायचं, मग आता दुसऱ्या हॉस्पिटलला जायचं का म्हणून आम्ही ठरवलं. तर येता काय झालं की ज्या हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना ते हॉस्पिटल विसरून गेलो आणि एकदम समोर निघून गेलो. मग तिथून परत रस्ता काढत नवीन दवाखाना शोधायला लागलो. मी आहे प्रॉपर इथलेच, परंतु मला काही दवाखाने जास्त माहिती नव्हते रस्ते, कारण आता ते स्थळ जे बदलले असतात ना, नवीन ठिकाणी त्यांचे ॲड्रेस गेले असतात हॉस्पिटलचे, त्याच्यामुळे मला काही हॉस्पिटल सापडत नव्हतं. एका काकाने आम्हाला सांगितलं की ताई तुम्ही कुठे चालल्यात? मी म्हटलं हॉस्पिटलला, कानाच्या डॉक्टरकडे. तर ते म्हणाले ताई मग तुम्हाला डॉक्टर कोणता हवा आहे? मी म्हटलं मला कानाचा डॉक्टर हवा आहे, अनिल पटेल. तर त्यांनी म्हटलं बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा म्हणे, पोस्टर ग्राउंडकडे जा म्हणे, बायोतीचा दवाखाना आहे ना त्यांच्या दवाखान्याच्या बाजूनेच आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं. मग मी इतकं म्हणजे स्वतःला रिलॅक्स केलं की बापरे चला, ॲड्रेस भेटला हॉस्पिटलचा. म्हणून मग मी काय केलं, हॉस्पिटलला मग गाडी पलटवली आणि परत मग ज्या रोडने आली ना त्याच रोडने केली, कारण तो दवाखाना माझ्या घराच्या रोडनी आहे आणि मलाच माहिती नव्हतं. असं होतं मित्रांनो, कधी गावात काकीत कळसा आणि गावाला वळसा असं असते. माझ्या घराजवळ मला त्या सरांचं नाव माहिती होतं, पण जुनं ठिकाण जिथे होतं ना मी तिथे गेली. मला माहिती नव्हतं की त्यांनी ॲड्रेस चेंज केला. तर मुलांना असं होते मित्रांनो, असं होते की कधी काही गोष्टी आपण विसरून जातो. कधी आपल्याला कुठे जायचं काम पडत नाही त्याच्यामुळे. आणि तसं पाहिलं तर आज गुगल आहे, पण मी गुगलसुद्धा ओपन केलं नाही, लोकेशनसुद्धा सर्च केलं नाही मी. आणि सर्च केलं होतं थोडंसं, तर ते मला जुन्या जागेवर दाखवत होतं. त्याच्यामुळे मग मला ते दवाखाना शोधायला खूप वेळ गेला. मग काय झालं, दवाखाना शोधला तर दवाखाना मग बंद होता. मग संध्याकाळी यायला सांगितलं. मग काय केलं, आम्ही तिकडनं आलो. मग तिथे भुट्ट्याची गाडी होती मक्का मस्त, आणि पाऊस येऊन राहिला होता. आम्ही थांबलो नाही कुठे, पावसात ओलं होत आलो. आणि खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे आज दिवसभरामध्ये. तर पावसात ओलं होत आलो आणि पावसात ओलं झालं. मग लागला भुट्टा, मग घेतला भुट्टा, भाजलेला भुट्टा खूप छान मस्त, त्याला शेंद्रमीठ आणि मस्त निंबू घासून दिलं त्या आजीबाईनी. आणि मस्त आम्ही काय केलं, घरी आणलं, मस्त ताव मारला. तुम्ही काय मग तुमच्याकडे पाऊस आहे का? तर तुमच्याकडे पाऊस असेल ना, तुम्ही पण छान मस्त